यमुना माईच्या पुरातून वाचवलं. मग तसं तुम्ही आम्ही आपल्या लेकराला ऑनलाईन रम्मीच्या खेळातून वाचवा, ही गरज आहे. त्याची ॲडव्हर्टाईज आहे. मी निलयमा जाधव बोलते आणि या जंगली रम्मीवर अरे काय येड मी कुठे येते. पैशाची काय गरज आहे, पण पैशासाठी कसली बी ॲड करते. जंगली रम्मी खेळा आणि कुठं काय खेळा, अशा कुठं ॲडव्हर्टाईज असेल का? चांगल्या चांगल्या लोकांनी काढावा का? अरे चांगल्या चांगल्या लोकांनी असे लात मारावा तसल्या ॲडव्हर्टाईजवर. चांगली ॲडव्हर्टाईज करावा, लेकराला शिकवायची ॲडव्हर्टाईज काढावा. म्हणून सांगायचं एवढंच आहे की आपल्या लेकराला ह्या ऑनलाईनच्या महापुरातून वाचवा. मोबाईल असावा, मोबाईल असावा चांगला आहे. अरे काही काही मोबाईलचा एवढा चांगला वापर करतात. तेजस महाराज आहे, तेरेज महाराजांनी एक रील काढावा, इंस्टाला फेसबुकला व्हायरल करावा त्याच्या पकवाजाची. नक्कीच त्याला 2-3 तरी कीर्तन आल्याशिवाय राहणार नाहीत. हो काम आहे, याची गरज आहे. रामेश्वर महाराजांनी रील काढलीच पाहिजे, मी रील काढलीच पाहिजे, भागवत महाराजांनी त्यांच्या गाण्याची रील काढलीच पाहिजे, ऑनलाईनला सोडलीच पाहिजे. कारण आम्ही समाजाचं प्रबोधन करतो. आणि हॉटेलचाही धंदे करणारे करू द्या, तेही स्वतः पोटासाठी करतात, व्यवसाय करतात. तसं तुम्ही आम्ही मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. अरे बैलाची रील करा, आपण भाड्याने बैल भेटतील. आता ते इंस्टावर काय व्हायरल झाला महाराज, 1,500 रुपये रोज आहे. कोणी फोन करीन, हॅलो या बरं आपल्याकडे पाळी घालायची. आज मोबाईल आहे, पण चांगला वापर करण्यासाठी, वाईट वापर करण्यासाठी मोबाईल वापरू नका. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग वसुदेवानं यमुनेच्या काठावरती आल्यानंतर थोडी भरलेली आहे यमुना. मग जायचं कसं? पुरातून वाट काढायची आहे. गळ्याबरोबर पाणी आलंय, वरून पाऊस पडतोय, शेष आलेला आहे. आणि त्यांनी अशी फणा कृष्ण भगवान परमात्म्यावर झाकून घेतली. कृष्ण भगवान परमात्म्याने पाहिलं, माझ्या बापाच्या नाकापर्यंत पाणी चाललंय. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने त्या दुरडीतून पाय खाली सोडला आणि यमुना माईला अंगठ्या चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट. त्यासी लाविला अंगुष्ठ, त्यासी लाविला अंगुष्ठ अंगुष्ठ. पुर चढला चाट, आ चाट, पुर चढला चाट. त्यासे लाविला अंगुष्ठ, त्यासी लाविला अंगुष्ठ. पुर चढला चाट, पुर चढला चाट, आ चाट. पुर चढला आपाट का आचाट? आचाट. त्यासी लाविला अंगुष्ठा. अंगुष्ठा लावल्या बरोबर जसा डोंगराची दरी आहे तशी वाट यमुना माईने दिली. कुणाला? वसुदेवाला. आणि वसुदेवजी यशोदेच्या महालामध्ये गेले आणि तिथं योग माया जन्मालेली होती एक मुलगी. आणि तिथं कृष्ण भगवान परमात्मा ठेवले. आणि ती मुलगी वसुदेवानं त्या टोकरीमध्ये घेतली आणि पुन्हा कारागृहामध्ये वसुदेवजी आले. आणि योग मायाने वसुदेव जिथं आले तिथं त्यांच्या हातामधल्या पायामधल्या साखळदंडा जशास तसे कपाट ते लागले जैसे तैसे. सैनिकही जशास तसं ते जस का झोपलेच नाहीत. असा किती मग देव असन बघा ना. त्या देवाचा विचार कोण करू शकतंय का? नाही करू शकत. देवाचा विचार करण्याचा अधिकार फक्त तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. विठाला विठाला. आणि मग ती लेक पोरगी टेहा टेहा करू लागली आणि लगेच ती रे माया करी आकांत, 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 रे माया
रडे माया करी आकांत, नामा मने उठती दूध. देवकी मातेला पाना फुटला. नामा मने उठती दूध, पाना फुटला. आणि ही हा? दूत आहे वय, तुम्ही दूध म्हणले म्हणून. दूत नामा मने उठती दूत. दूत म्हणजे सैनिक. सैनिक उठला आणि सैनिक उठल्याबरोबर धावत गेला कुठं? कंसाच्या माळामध्ये. महाराज मालिक झोपलेला होता कंस. आता रात्री 12 वाजता जन्मले कृष्ण भगवान परमात्मा. झोपलेला होता, गाढ झोपेमध्ये होता. काय झालं रे म्हणले? कालिया मालिक. देवकीला आठवा झाला. उठला ना दचकन. जसा उठला तसा धावत आला. त्याच्या ध्यानातच एकत होतं रात्रंदिवस काय करायचा? आठवा 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 आठवा. काय आठवा? काय आपल्या जवारी मापाचा आठवा? काय काय आठवा? तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मध्य दुःख यातना, त्या मध्य दुःख यातना. आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. अरे याडे मेला चांगल्या वाजी तिथे टाळ्या. काय षटकार मारलाय. 6 रनाची गरज होती भारत देशाला जिंकायला. एक ठोका मारलाय. अख्खा भारत जिंकलाय तुम्ही. अरे काय जरा मोठ्याने वाजवा ना. अरे आपल्या गावाचं नाव केलेलं आहे माणसाने आणि तुम्ही न्याबळे म्हणजे काय खाल्लं नाही. आता हाय नाही तर बुंदी. मग आपला जन्म निसता बुंदीच खायला झालाय का? हा, याच्यासाठी ध्यान धरून कीर्तन नाही केलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही आठवा मधुसूदना. जर तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना, मग तिथं वैरी जरी असला तरी त्याला सायुज्यता पदवी दिल्याशिवाय राहत नाही. एवढा देव दयाळू आहे. मग तुम्ही तो आठवीत होता. कोण आठवत होता? कृष्ण भगवान परमात्म्याचं नाव हा कंस रात्रंदिवस आठवायचा. मग तुम्ही आपल्या जीवनामध्ये, मी म्हणत नाही तुम्ही काम सोडान, भंडाऱ्या डोंगरावर जाण, मंदिरात यान, मंदिरात बसान आणि सारखंच देव देव करा, मी असं म्हणणार नाही तुम्हाला. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम. पहा सावता महाराज त्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही, पण त्यांनी त्या आरण गावामध्ये मळा फुलवला आणि त्या मळ्यामध्ये त्यांनी मेथी लावली. मुळी मामा मेथी. आणि मेथी बाजारला नेली त्यांनी इकायला तेरखेड्याला, बरं का. आणि मेथीच्या 100 जोड्या असतील आणि 100 जोड्या दर घरामध्ये एका एका गिरायकाने घेऊन गेले. यावराचा भाग सोडा, बरं का. तुम्ही म्हणता त्यांनी पैसे नाही का घेतले. काही लोक बोलतेत, हो लोकांचं काय सांगता येत नाही. हो आता आपण कीर्तन केलं काय फुकट केलं काय? त्यांनी घेतले की 5000. अरे पण कशाचे घेतले? तुमचा उद्धार झाला याच्यामध्ये काय आहे का नाही? हा, लोक काही बोलते, लोकांचं काय ऐकू नका. हो लोक महादेवाला पण सोडित नाहीत महाराज. काल परवा दिवशी महादेव आपल्या गावातून गेले, कोणालाच मिळलं नाही, बरं का. गणपती आणि महादेव होते आणि बसले आणि तेवढ्यामध्ये आपल्या गावातली 2-3 पोरं भेटली. आता महादेव आणि गणपती नंदीवर चालले. नंदीवर जाता असताना आपल्या गावातले पोरं हा म्हणले, ओ महादेव काय कळतं का म्हणले तुम्हाला? सगळ्या देवाचे देव. म्हणले झालं काय? अरे म्हणले ते जानवर आहे, नंदी पशु आहे ते, आणि त्याच्यावर 2 जण बसला. काय कळतं का नाही तुम्हाला? महादेव म्हणले खरे वा म्हणले पोरांचं.
एक जणांनीच बसायला पाहिजे. मग महादेव उतरले खाली, नंदी आपलं गणपती नंदीवर गेले लोणीत. आडीलं लोणीतल्या पोरांनी. अरे म्हणले काय कळतंय का नाही? म्हणले काय झालंय? काय म्हणले म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला म्हणले पायी पायी चाललेलं आणि एवढा मोठा तरुण पोरगा एवढ्या मोठ्या ढेरीचा म्हणले नंदीवर बसलाय, हाय का नाही कळत? महादेव म्हणले ते खरे. म्हणले गणपतीला उतर खाली. गणपती उतरला, महादेव बसले. गेले रामगावात. रामगावामध्ये गेला. रामगावच्या पुन्हा अशाच खट्याळ माणसानी, ओ अरे काय कळतंय का नाही? म्हणले झालं काय? अरे म्हणले म्हातारा म्हणले वर बसला आणि पोरगा पाय पाय चालला. किती सुकुमार आहे म्हणले पोरगा, लहान आहे ना म्हणले ते, आणि त्याला बसवायचं तर म्हाताराच बसला. महादेवाने विचार केला, हे नमुने असे भेटतच राहतील म्हणजे यायचं ऐकत नाही. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून लोक महादेवाला सोडणार नाहीत. तर आपण काय महाराज, आपली काय किंमत आहे? हो, म्हणून लोक नावच ठेवीत असेल, लोकांकडे बघायचं नाही. तुकाराम महाराजांनी लोकांकडे बघितलं नाही म्हणून 5वा वेद आपल्यासाठी उद्धारासाठी निर्मून ठेवला. हे तुकाराम महाराजाची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठं चाललं होतं आपलं मुळे मामा? कुठं चाललं होतं? हा आठवा. ओय कुठं चाललं होतं? तेरखेड्याचा बाजार, मेथीच्या जुड्या. हा आमच्यासारखे किती येते ना सांगून जाते. हा तुम पुढं पाट माग सापाट चलू द्या. सापा सापा सापा. अरे काय काय नाही. हा सपाट करू नका. मेथीच्या जुड्या बाजारामध्ये गेल्या आणि 100 घरामध्ये गेल्या आणि 100 घरामध्ये 10 माणसं. 100 गुणिले 10 म्हणल्यानंतर किती झाले? किती झाले? 100 गुणिले 10 झाले 1000. 1000 का 10,000 किती झाले? 100 गुणिले 10,000 झाले. 1000 लोकांनी ती भाजी खाल्ली. पण ती भाजी कशी होती? रामनामाची भाजी होती. आणि ती रामनामाची भाजी खाल्ल्यानंतर त्यांचा जठर अग्नी शांत झाला का नाही झाला? हा मग त्या संताच्या हातची भाजी खाल्ल्यानंतर साधे माणसं सुद्धा होतात. मग तुम्ही आम्ही कामामध्ये काम करीत असताना, आपल्या ज्वारीला खुरपीत असताना, कापसाला खुरपीत असताना, गव्हाला खुरपीत असताना, गव्हाला पाणी देत असताना जर आपण राम राम जर म्हणलं तर ते आपले गहू सुद्धा शुद्ध होऊन बाजारामध्ये गेल्यानंतर समोरच्याचा जठर अग्नी रामनामाने जर नाही शांत झाला तर तुम्हाला काय सांगावा? विठ्ठल 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 विठ्ठल. देवळातच जेव्हा म्हणून मान नाही. गव्हाचे दारे धरीत असताना देखील जर तुम्ही रामनाम म्हणलं की नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या उद्धारामधून 100 लोकांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं सावता महाराज तुम्हाला परमान देऊन सांगितलं किती लोकांचा उद्धार झाला. हा एवढं सोपं नाहीये. म्हणून त्या कंसानं अख्ख्या जिंदगीमध्ये 8वा म्हणला आणि त्याच्या मनामध्ये एक रूप झालं 8वा. दुश्मन का होईना पण नाव कंसाच्या मुखामध्ये होतं. आणि मग ती मुलगी रडत होती. आता ह्यांनी बघावं ना मुलगी काय हातामध्ये घेतली. देवकी म्हणते अरे दादा, अरे ती मुलगी आहे, अरे तिच्याकडे बघ. ऐकायला तयार नाही. गरा 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 फिरू लागला. तेवढ्यामध्ये मुलगी तुझं लागी बदी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. तुझं लागी बदी उपजला मजादी, मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. वदी उपजला मजा आधी, लागी वदी उपजला मजा आधी, उपजला मजा आधी, उपजला मजा आधी. तुझा लागी वदी उपजला मजा आधी, उपजला मजा आधी, उपजला मजा आधी. हातातून सटकून गेल्याबरोबर आकाशाची वाणी झाली. वीज कडकडली आणि तिने आवाज केला, हे कंसा, तुझं लागी वधी उपजला मज आधी. तू माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुला जो मारणार आहे ना तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे. आणि ती योग माया हवेमध्ये जिरून गेली आणि कंसाचे हातपाय थरा 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 कापू लागले महाराज.
आणि मग दुसऱ्या दिवशी आता उपजलाय कुठं, जन्मलाय कुठं कृष्ण, ही पंचात कंसाला पडली. मग कंसाने विचार केला, कंसाची मावशी कोण, पुतना मावशी. पुतना आत्याला बोलवलं, त्यांची मावशी म्हणली आपली आत्या. आणि बोलवलं, म्हणले पुतना मावशी एक काम केलं का, जेवढे लहान लोक आहे पोर आहेत आपल्या परिसरामध्ये तेवढे मारायचे म्हणले, कोणाला सोडायचं नाही. आणि मग मावशी अशी नटली थटली जशी पिक्चर मध्ये, बरं का मुळे मामा. इथं लय धोरणात आहेत, आपण बाहेर गावात गेलो लय असते आपलं खेळ. हो 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 गावात खेळ आहे. आणि इथं काय बरं का, पोरं बी नाहीत लय, हसणारी माणसं असली तर जास्त मजा येते. आणि आली स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा. नाम मने आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामामणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, 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 देवांगना. नामा म्हणे आली स्वरूप स्वरूप नंदाची या घरा, स्वरूप सुंदर देवांगना. कुणाच्या घराला आली, नंद बाबाच्या घराला आलेली आहे. जशी देवांगना आहे आणि आशी आली. आणि यशोदा मावशी, यशोदा आई आपलं ताक करीत होत्या आणि हे पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं होता, तेवढ्यामध्ये रडायला लागला. आणि रडायला लागल्यानंतर यशोदा मातेने म्हणले, ओ जरशी पाळण्याला मध्ये झोका द्या. मग आता झोका द्या म्हणल्यानंतर हिने झोका द्यायला पाहिजे का, हा नाही. हिने काय केलं, बाळ पाळण्यातलं काढलं, मांडीवरती घेतलं आणि पाहना पाजू लागली. मग कृष्ण भगवान परमात्मा एवढा होता का, हा का जलशा गाईचं वासरू होतं काय, हा नाहीये. पण तिला पण आई म्हणला आणि तिचा पण उद्धार केला. एवढा सगळं आटून घेतलं तिचा, काय मग घेतलं आटून, तर तिचे काम क्रोध मद मत्सर जे अहंकार होता तो तिचा पाना पाजून शनी सगळं आटून घेतलं. आणि लागली चर पडायला, सगळं शोषून घेतलं. आणि शोषून घेतल्यानंतर दुष्टाचं सगळं दुष्टपण काढून घेतल्यानंतर माणूस चढपड 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 करीत असतो. कारण त्याचं जी पूर्वीचं महत्व होतं ते काढून घेतल्यानंतर हा चरपड करू लागली, चढपड करू लागली, इकडं तिकडं पडू लागली. पडता पडता दंदिशीन पडली. सोड सोड ऋषी केसी, मी तुझी रे माऊसी, मी तुझी रे माऊसी, मी तुझी रे माऊसी. हो सोड सोड रे ऋषिकेशी, मी तुझी रे मावुसी, माऊसी, मी तुझी रे मावुसी, मी तुझी रे मावुसी. सोड सोड रे ऋषिकेशी, मी तुझी रे मावशी. मावशी आहे मी तुझी, मावशी म्हणजे आईच आहे मी तुझी. पण सोड सोड सोडलं नाही दादा. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. तिचं मरण म्हणजे मारून टाकलं, पुन्हा जन्म मरणाचा फेरा ठेवला नाही. सगळं शोषून घेतलं तिचा मूळ. म्हणजे जशी रामनामाची साबण, कृष्ण नामाची साबण लावली तिला आणि तिचा अंतरीचा मळ धुवून काढला आणि तिला सायुज्यता पदवी दिली. काय आलती घेऊन, काय आलती घेऊन, विष भरून आली होती. पण तिला काय दिलं देवानं, सायुज्यता दिली. एवढा देव किती दयाळू आहे. मग देव दयाळ, देव दयाळ. मग किती देव दयाळू आहे, तरी आपण त्या देवाला मानायला तयार नाहीत. मग आपण कोणत्या भरमामध्ये ध्याचाच मिळ लागा ना महाराज, हा
अरे ज्याने विरुद्ध दिशेने भक्ती केली, तुम्हाला अशी नाही करीत त्याच्या विरुद्ध दिशेने करा ना, पण भक्ती मार्ग सोडो नका. आणि मग नाही कंसाला बातमी कळली, पुतना त्या गेली, कुणी म्हणतं पळून मेली, कुणी म्हणतं पडून मेली, कोणालाच मिळणार, कुणी मारली. बारकूचं बाळ होतं, कोणाला दिसत नव्हतं. कंस म्हणलं मारली कुणी, ते म्हणले मिळणार नाही महाराज, पळता पळता अटॅकाला म्हणले पडली मेली. मेली म्हणलं जाऊ द्या तिकडे. मग चळकाप सुटला कंसाला, आणि चळकाप सुटल्यानंतर महाराज कसा चळकाप सुटला तर अभंगाच्या पहिल्याच्या कृष्ण गोकुळी जन्मला, 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 कृष्ण गोकुळी जन्मला. हो दृष्टा चळकाप सुटला, दृष्टा चळकाप सुटला, हो होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. चळ आणि काप म्हणजे दुष्टाला चळकाप सुटला, म्हणजे चळ 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 कापू लागले. तर का कंसाला आता अनुमान प्रमाण कळलं की नक्कीच कृष्ण गोकुळामध्ये नंदाच्या घरी जन्मलेला आहे. ही अनुमान प्रमाण त्यांनी काढलं. जसं ग्रामपंचायत मध्ये अनुमान प्रमाण आपले एवढे त्यांचे एवढे, अनुमान प्रमाण आपल्याला तिकडे जायचं नाही. हो नाही तुम्ही लगेच इचकितान बाजार, हे अनुमान प्रमाण भाषा आहे बरं का. ही अनुमान प्रमाण हे आपलेच आहेत, ही काढे आपलेच आहेत. हे अनुमान प्रमाण हे काय फायद्याचं नाहीये, त्यांनी काय होत नाहीये. तसं मग हा चळकाप सुटलेला आहे, पर अनुमान काढलं की नक्कीच कृष्ण कुठे शेजमपुरात गोकुळामध्ये जन्मलेला आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला चळकाप सुटला. जेवढे जेवढे दुष्ट होते तेवढे तेवढे थरा 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 चळा 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 कापू लागले. आता आपल्याला मारणारा म्हणले आता गोकुळामध्ये जन्मलेला आहे, आणि नक्कीच आता आपण काही दिवसाचे सोबतीयेत. मग त्याच्यासाठी चांगला निरोप घेऊन पाठवला आपला सक्का मित्र. त्याचं नाव मित्र वणव्यामध्ये उन्हासारखा. उन्हासारखा का गारव्यासारखा मुळे मामा? हा गारव्यामध्ये उन्हासारखा, बरोबर आहे ना. विठाला 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 विठाला. महाबळ भट्ट नावाचा राक्षस बोलवला, फोन लावला, मेसेज केला व्हॉट्सअपला, खाटकर म्हणले काय आता माझ्या मित्राचं काम पडलं, बोलवलं. म्हणले महाबळ भटजी अनुमान प्रमाण निघलेलं आहे. जर तुम्ही गोकुळामध्ये गेलात आणि नंदबाबाच्या घरी गेल्यानंतर कृष्ण गोकुळामध्ये आहे हे अनुमान पुतना मावशीन काढलेले. मग तुम्ही जर गेलात तर या जरा बघून. आता यांनी काय केलं, अर्ध राज्य देईन म्हणले, अर्ध राज्य. धनलोभी माणसं बरं का. आता कोणी म्हणलं का शिवाजी महाराजाला फुकितो का, 5-50 लाख देतो, फुकीन का नाही, सरळ फुकीन का नाही. इंदुरीकर महाराजा डायलॉग, इंदुरी महाराजाला फुकावर 50 लाख, हा दिले, चला फुकीला इंदुरीकर असं. मग तसं महाबळ भट्टाला म्हणले अर्ध राज्य. तेव्हा मला बारकुस लेकरू मारायचे, काय काम आहे मला येता बघून येतो महाराज, टेन्शन घेऊ नका. आहेर फेर केला आणि महाबळ भट्ट आला. बघायचं का कुणाचं भविष्य, बघायचं का माझं कुणाचं पुराण, बघायचं का कुणाचं काय चाललंय. ज्याचं लग्न होत नसेल त्यांनी माझ्याकडे या. असं होतं का?
बघणारे आल्यानंतर बघतात का नाही मुळे मामा खरं सांगा चालू रीत आहे का नाही. आता कोणाचं एखाद्याचं आपल्या गावात झाले त्यांना 11 झाले टेन्शन घेऊ नका आपल्या गावात कोणी राहणार नाही. कारण मी सप्त्यामध्ये सांगितलं होतं का नव्हतं यावर्षी 11 तरी होतील आणि झाले का नाही. म्हणजे मी म्हणू नका लगे तुम्ही म्हणता तू म्हणला म्हणजे झाले काय काहीच प्रयत्न नाही केला मी. हो त्यांच्यासाठी हो 11 पोराचे लग्न झाले आणि नक्कीच राहिलेले हे पुढच्या वर्षी होतील. पण कर्म मात्र चांगले केले का लग्न 100% होतील. अरे जीवनामध्ये 50,000 रुपये महिना कमवा. 50,000 रुपये पोरांनी जर आजकाल महिना कमवला 50 नका सोडू 30,000 कमवा. तुम्हाला मुलीच्या दारामध्ये जायची गरज नाही. मुलगी तुमच्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. आपल्याला तिकडे जायचं नाही. आपलं काल्याचं कीर्तन आहे. आणि महाभळवट आले आणि पुराण पाहू लागले. ते लागलं सांगायला उलट खरं पुराण सांगितलं बरं का. खरं पुराण सांगितलं. म्हणले हे असाच आहे हे मुळीवर आहे हे तसंच आहे. कृष्ण भगवान परमात्मा म्हणले ह्याने माझ्या बापाला लय बेजार केले आईला लय बेजार केले काही लागलाय सांगायला. मग तिथं होतं बेलण्याकडे बघितलं कृष्ण भगवान परमात्म्याने बेलनं उठलं रापकीन पाठीमध्ये पडलं. पुन्हा बाजाकड पुन्हा त्या वरवाट्याकडे बघितलं वरवाटा उठला रापकीन. ज्याच्याकडे बघितलं कृष्ण भगवान परमात्म्याने त्याच्याकडे दारामध्ये गौऱ्या घातल्या होत्या नाना गौऱ्या. आणि गौऱ्याकडे बघितलं गौऱ्या भाडा 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 या लागले पाडा 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 फाडा लागा लागलं म्हणतात. महाभळ भट्ट जी निघाला मला आता भागणे वाले की जय. आणि पळत असताना पंचांग विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट भट विटंबिला भट. तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ विटंबिला भट विटंबिला भट. दिला पाठीवर पाट दिला पाठीवर पाट विटंबिला भट विटंबिला भट. विटांबिला भट दिला पाठीवरी पाट. बाबू म्हणला लय लागलं रे कुंकड लागायच लागले. पंचांग फाटले धोतरही फाटले आणि तसाच गेला. गेल्याबरोबर कंसाला म्हणला ए दोस्ता. अरे म्हणले काय झाले. म्हणले काय कर दिवस उलचेक राहिलेत भजे पिजे पापड्या तळून घेईन खाऊन घे गड्या. आणि कोणाला बोलायचं असलं तर बोलून घे गड्या. तो आता संपलाय गड्या. हो आता काय कर नाही काय डाळभट्टी हे ते तुला काय जे खाऊ वाटत ते आंबट चिंबट गोर जे आवडीचं असेल ते खाऊन घे. म्हणले आता तुझं काय आता सगळं संपलेलं आहे. आता तुझा काळ नक्कीच जवळ आलेला आहे. म्हणून तुला असं कोणी सांगत नाही. नाही तर लोक मेल्यानंतर पाणी पाजणारालाच खाऊ घालतात नाना. जित्या पाणी नाहीत खाऊ घालीत. बरोबर आहे का नाही महाराज. मेल्यानंतर म्हातारीला लय भजे आवडायचे हो लय भजे आवडायचे. मग त्यांनी पाणी पाजलेले भजे करा रे त्याला भजे करा रे काय भजे करा. हा अण्णा हा म्हातारी खाईन काय. हा सजनी ग भुललो मी काय जादू केली तो घरात आली आणि म्हातारी मेली. आताचे पोर आहे का नाही. अरे खाऊ घालणार काय होणार तर अरे तू घरात आल्यामुळे म्हातारी मेली. पोरं असे भुलले बायकाला. बरोबर आहे का नाही खोट आहे काय ना मुळे मामा. हा अरे आपल्या मराठा समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त वायलं कोण राहतंय आपल्या धर्मामध्ये. बघा बरं आजही तुम्ही जैन धर्मात जा मारवाडी धर्मामध्ये जा त्या लोक आजोकी एक विचाराने एक आहेत बरं का महाराज. आणि म्हणून त्यांचा व्यवसाय मोठा आहे. आपल्याला एक लगेच आता मला सांगा आपल्या घरामध्ये समजा 6 माणसं आहेत. 6 माणसं म्हणजे 6 कुटुंब. आणि 6 कुटुंबाचा बाजार एक करायचा. एक बाजाराला 1000 रुपये लागतात. आणि 6 कुटुंबाने केल्यानंतर 3000 500 धरा लागतात का नाही. खोटं बोलायचं नाही. इथं कीर्तन खोटं बोलायचं नाही. लागतात का नाही. मग पैसे आपले चालले का कोणाचे चालले आपलेच चालले का नाही. म्हणून एक जर कुटुंब असेल पण ते कुटुंब एक राहतंय का आपलं नाही. कीर्तनामध्ये आलं की वैराग घेईन घरी गेले की जावा जावा काय मांजरी अरे काय धंदा काय नाही.
अरे आपलाच बाजारीच करायला लोकांना काय सांगावा विठ्ठल विठ्ठल. आणि आपलं कुठं चाललं होतं जित्यापणी माई बाप्पाला खाऊ घालीत नाहीत, मेल्यावर खाऊ घालतेत. म्हणून आहे तोपर्यंत आपल्या माई बाप्पाची सेवा करा, त्याच्याशिवाय दुसरं या जगामध्ये कुणीच नाही. अरे ज्यांनी मायबाप्पाची सेवा केली त्याच्यासाठी कोण आलं? पुंडलिकासाठी पांडुरंग आला. आणि त्या पुंडलिकामुळं आपल्याला दर्शन घडतंय. आणि पुंडलिक नसता तर मग तसं तुम्ही व्हा. म्हणून जीवनामध्ये आपल्याला जिवंत आहेत आई बाप तोपर्यंत सर्व तीर्थाची का धुरे, जी का माता पितरे. आई वडीलच सर्व तीर्थ आहेत. म्हणून आई वडिलाची सेवा ही एवढी केली पाहिजे. आणि मग इकडं गोकुळामध्ये आनंद झाला आणि सगळे आनंद करू लागले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता 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 कृष्णाचा अवतार. आनंदे करते घरू घर, आनंदे करते घरू घर, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. करते घरोघर, आनंदे करीती घरोघर, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, अवतार कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंदे करती घरोघर. त्या गोकुळामध्ये आनंद करू लागले घरोघर. कारण तर आपला रक्षण करणारा आपल्या गोकुळामध्ये जन्माला आलाय. म्हणून सगळ्या गोकुळातल्या गवळणीला आनंद. गुडिया तोरणे कार्तिकता गाती गाणे, गुडिया तोरणे कार्तिकता गाती गाणे, गुडिया तोरणे कार्तिकता गाती गाणे, गुडिया तोरणे कार्तिकता गाती गाणे. हो बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी, हो बालकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी, हो बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी. हो बालकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी, बालकृष्ण नंदा घरी आनंदला नर नारी. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी ग गोकुळ अभंतरणे, वा वा वा. नाचू बोलू चालात हसू बोलू गालात पैदल तरतडले. हा कृष्ण आला नटून, कृष्ण दिसतो नटून, कृष्ण आला कृष्ण दिसतो नटून, आला आला की कान आधी आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती हे किती सांगू मी, सांगू कुणाला, जय हो. किती सांगू मी, सांगू कुणाला, आधी आनंदी
अनंता घरी आनंद नर नारी नर नारी नर नारी. आता कळालं बरं, आता कळालं, आता करंट लागला तुम्हाला. हा करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे उभा केले. जसं महाराज गायले त्यांनी एकाच गवळणीमध्ये सगळं सांगितलं की ते गोकुळामधल्या लोकाला आनंद झाला. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बोला बोला. सदा नाम वाच गाते सदा नाम वाच गाते हो सदा नाम घोष गाती गाती सदा नाम घोष गाती गाती प्रेम नाम वाच गाती गाती प्रेम नाम वाच गाती प्रेम नाम वाच गाती गाती प्रेम नाम वाच गाती सदानंद नाचती सदानंद नाचती नाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार सदानंद गाते हो सदानंद करती होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार सदा आनंद नाचती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंद नाचती. प्रेम आनंदाने नाचू लागले बरं का. या कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. कारण इथं नाचल्यानंतर तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. पण हळदीला जाऊन नाचल्यानंतर आपल्या बाया नाहीत नाचत पण बाहेर गावून नाचतात. पण त्या महिला मंडळ माझी विनंती आहे हळदी पुढं नाचतात तुम्ही. मग हळदी पुढं नाचणाऱ्याच्या घरी कोण जन्माला येईल? जिजा नाच्यात जन्माला येईल ना तो नाच्या. हा हो बघा सुभद्रा आईच्या पोटामध्ये बाळ अभिमन्यू होता. परमानाशी सांगतो अर्जुनाने चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं तोपर्यंत सुभद्रा जागी होती. पण पुन्हा झोपल्यामुळं बाहेर कसं निघायचं हे कळलं नाही. हे पुराव्याशी म्हणून महिला मंडळनी हळदीला गेल्यानंतर अंग अजिबात नाही. हो हे आपली महिला मंडळीची ताकद आहे. पहिलं कसं होतं माहिती का? लग्नाचा स्वयंपाक घरच्या महिलांनी करायचा. होतं का नव्हतं? आता स्वयंपाकाला बाहेरच्या, नाचायला हा. मग हे असं लय आलंय बरं. ते आता आमच्या घरी झाले हे बाजार इचकाला आहे. तुमचं चटणीचं नाही सांगत, आमचा बाजार इचकीत असतो आम्ही. हो हो हे सगळे हे बंद झालं पाहिजे. इथं खर्च वाढायला लागलाय. करताना काय वाटत नाही पण ज्या वेळेस फेडायचंय ना त्यावेळेस वाटतंय हे नसतं केलं तर बरं झालं असतं. म्हणून जीवनामध्ये खर्च कमी करा. खर्च जर तुम्ही कमी केला तर तुम्हाला सगळं संसारामध्ये पुरण. पण तुम्ही खर्चे 1 रुपया आपलं उत्पन्न आणि 1.5 रुपये आधीच खर्चून बसतात. पुन्हा लोक सरकारच्या नावाने काय द्यायनाच बाबा सरकार कसं देईन. अरे रुपयाच खर्च ना तुझ्याकडे रुपया ना रुपयाच खर्च ना. म्हणून जीवनामध्ये प्रेमे आनंदे नाचती. नाचावं कुठं? कीर्तनामध्ये. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनामध्ये नाचल्यानंतर काही आहे तर इथं काही नाही. इथं 100% उधार आहे. पण दुसरीकडे नाचल्यानंतर उधार तर नाही सोडा. मग लग्न बी नाही काही कायचे तर मुळे माहिती का नाही. परण्यामध्ये नाचले बरोबर नाचताना नीट नाचतं का ते नागिन डान्स करतो.
लोळवलंच लोळतं. बरं लोळतं तर लोळतं, पुन्हा त्या नवरदेवाचं लग्न बिगिनी लागवून देत नाही. एक चव नाही, लय अवघड आहे. त्याच्यामुळं प्रेमे आनंदे सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. आणि जीवनामध्ये एकच करा, काय करा तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने हरिती दोष आ तुका मने हरती दोष आ दोष आ तुका मने हरते दोष दानी करीती घोष आणि दानी करीती घोष होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घर घर आनंद करीती घर घर होता कृष्णाचा अवतार अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घर घर आनंद करते घर घर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार तुका म्हणे हरती दोष आणि आनंदाने करती घोष. म्हणून सगळ्यांनी एकदा तुमचे निष्पाप हात वर घ्या. निष्पाप हात. हे भगवंता, हे हनुमंतराया, हे जी सगळे हात दिसतात ना तुला, हे सगळे निष्पाप हात आहेत. या हाताला यश धन आणि कीर्ती, आणि या हातामधून हे हनुमंतराया, या माझ्या सेदनपूरच्या लोकांच्या हातामधून यश आणि असंच देवाचं नामस्मरण घडू दे, एवढं भगवान हनुमंताच्या चरणी करतो. विठोबार रखुमाई 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 कमाई. काल्याचं कीर्तन म्हणजे दोन अवस्थेमध्ये असते. एक कीर्तन आणि मग कृष्ण भगवान परमात्मा आपल्या गोकुळामध्ये लीला करू लागला. तर काय लीला करू लागला? रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगनी चोरीत लोणी जाऊन धरिशी गवळणी धावली धरती गवळा बांधित चरणी देते गराणी बांधित चरणी देते गराणी आई शोधे साजणी यशोदे साजनी दही दूध भक्षण तमाल केले नवल केली साजणी कृष्ण आळवा आळवा परतुरी बांधी दावा कृष्ण आळवा आळवा तुझं भक्तोने कमाल केली नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुरी मागे दावा कृष्ण आळवा आळवा रांगत रंगणी चोरीत लोणी. कृष्ण भगवान परमात्म्याने चोरी केली, पण चोरी कशाची केली? चित्त चोरी येले नंदाचे नंदन चित्त चोरी येले नंदाचे नंदन चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणते गरुडा ध्वज तुका म्हणते गरुडा ध्वज चित्त चोरी येले रुपळे चोरटे चित्ताचे साबळे रुपळे चोरटे चित्ता तुका म्हणे गरुड ध्वज
नंदने. मग चित्त चोरलं तुमचं का? तर हे जी चित्त आहे आपलं आपलं चित्त हे कृष्ण भगवान परमात्म्याच्या पायावर लागावं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मग आपले हे चित्त जे आहे तर कुणाच्या पायावर गेलं पाहिजे? भगवान परमात्म्याच्या पायावर गेलं पाहिजे. हे चित्त चोरीलं लोक नीट ऐकत नाही. कृष्णाने चोरी, हा एवढा मोठा माणूस आणि चोरी. माणसं नीट बघत नाहीत, काय नाहीत मुळे मामा, काय नाही. एका पाठीवर लिहिलं होतं झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. एका पठ्ठ्याने गांजाच लावला 2 एकर. झाडे लावा झाडे जगवा. लावला गांजा, आली साजी पोलिसाची गाडी, नेला कोठडी ठोकला आणि 2-4 दिवसांनी पुन्हा ग्रामसेवक आले, म्हणले झाडे लावा झाडे लागवा. ते माणूस उठला, आहे म्हणला काय सांगा लागला रे, झाडे लावा झाडे लागवा. म्हणला मी 2 एकर झाडं लावले. अरे 3 महिने बेदम मार खाल्ला, कशाला काय सांगतो. मग आधी नीट बघायचे ना. म्हणजे झाडं कशी जावले, म्हणजे गांजाचे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. लोक ऐकत नाहीत नीट मुळे मामा. आता आमच्या घरी त्या दिवशी आमच्या घरचे म्हणले वाघाला मी घेतली काठीन आलो भाई. आणि आमचा वाघ पहिल्या दिवशी शाळेत गेला आणि तो आला. पोरगा आमचा पहिल्या दिवशी शाळेत गेला, आमच्या घरचे मध्ये वाघ आला. मी काठी हातात घेतली. आता 2-3 वर्ष नाही का राखी पौर्णिमा दिवशी वाघ आणि एक पोरग. मी म्हणलं खरंच आला काय की वाघ. मग असं ऐकलं पाहिजे आधी. मग काय चोरीलं तर आपलं चित्त कृष्ण भगवान परमात्म्याने चोरीलं. तर कशाने? दह्या दुधा तुपाने चोरी करीत असताना सगळ्या गवळणी आपल्या भक्तीकडे, भक्ती मार्गाकडे कृष्ण भगवान परमात्मा त्यांना घेऊन चालले होते. हे चित्त चोरीलंय. कृष्ण भगवंताने चोरी नाही केली, तुमच्या फायद्यासाठी केलेली आहे. कृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक खोड्या केल्या. आता तुम्हाला काल्यामध्ये माहिती आहे आता बरं का. आता बुंदी झाली, आता दाजीचा निरोप आलाय उरकलंय म्हणून तिकडून बरं का. थोडं ST आपला 1:30चा टाईम होता, 1:30 वाजत बी आल्यात वाटतंय. कारण टायमाच्या पुढे गेल्यानंतर ते मध्ये ह्याला कधी भेटलं. हो विठाला विठाला अनेक चोऱ्या केल्या. एवढे आरोप आले कृष्ण भगवान परमात्मावर. पण कृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये लहानाचे मोठे झाले. अख्खं जीवन संकटामध्ये. ह्याचं कारण त्याचं कारण तुम्हाला काला सगळा माहिती आहे. आणि बघितलं एवढं मोठं गोकुळ आहे आणि या गोकुळामधली पोरं सगळे काडीमुडी. एकाच्याही अंगावरती ताकद नाहीये. पाये काडीवणी, ढिरी नगाऱ्या गणपतीवणी. अरे म्हणले झालंय काय? कृष्ण भगवान परमात्माच्या ध्यानात आलं की ह्या गवळणी दूध तूप लोणी मथुरेला इकायला नेणार. कानिया सरी नको आडी बाई बोल. कानिया सरी नको आडी बाई बोल. तुझ्या संग झाली मी गारा कैसी जबूल. गवळणीचा तात निघाला मथुरे हाता लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी. हाता लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे घाट. म्हणजे मथुरेला हाट. हाट चला. बाजाराला निघाले. हाट म्हणजे बाजार, पहिल्या भाषेतले एक भाग. बाजारला इकायला. मग कृष्ण भगवान परमात्म्याने ह्यांना अडवलं वाटामध्ये. का म्हणला तुम्ही घेऊन चाललात? म्हणले हे इकून पैसा करायचा. म्हणले पैसा कोणासाठी करायचा? म्हणले लेकरा बाळासाठी. अरे मग हे इकून कुठं लेकरा बाळासाठी पैसा कशाला करते? लेकर बाळ तयार कर ना. लेकर बाळ. आणि लेकर बाळ जर तयार केले तर ते एक लेकरू देशाचं रक्षण करण्यासाठी जाईल. बरोबर आहे का नाही? इथला सांगायला लागलो देशाचं रक्षण करण्यासाठी जाईल म्हणजे काय? आपले लोक देवाला खारका खोबरे मारुतीराया खात नाही. मारुतीराया असं म्हणलं मला काही करणार बांबड्या
ढवळ्या पेवळ्या क्वाक 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 बोकडे येडमी बोकडे येमड येडमी. अरे त्याला 5 मिनिटं जन्मल्यावर त्याला आई कळत नाही ती येडमी खाते आपली. हा आणि मग त्यांनी आपल्या पोराच्या बुद्ध्या सुधारणार आहेत का? हा अरे बुद्धी सुधारायसाठी काय खावं लागत? काही काही महिला बी खाणाऱ्या आणा की लय दिवस झालं. अगं काय खातीन काय नाही घाल की माळ मुळे मग खरं का खोटे? हा इथं घरातली आई जर ब्रँड असेल तर मुलगा सात्विक असेल मगच सांगितलंय मी. हो काय आहे ते नळ्या अनुळ्या खाता? अरे चांगलं मिष्टान्न खा. तुमचा पोरगा देशाची सेवा करण्यासाठी मिलिटरीमध्ये भरती पोलिसामध्ये भरती नाही जरी झाला तर तलाठी ग्रामसेवक ही ताकद आहे मिष्टान्नामध्ये चांगल्या अन्नामध्ये नळ्या नुळ्यामध्ये नाही. हो म्हणून देवाला खारका खोबरे वाहू नका. दगडाचा देव खात नाही. फक्त दगडाच्या देवावर आपली भाव असला पाहिजे. आणि आपला भाव असेल ना इकडे लक्ष द्या. आपला भाव जर देवावर असेल ना भाव त्या विटेवरचा मालक तुमचा दरवाजा खटखटाला नाही आला तर काय सांगावं? आला का नाही? तुमचा भाव पाहिजे देव येणार. तुकाराम महाराजाच्या घरी नामदेव महाराजाच्या घरी सगळ्याच्या घरी देव गेला तसा भाव ठेवा नक्कीच देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते वड्यातले देव पिपळाखालचे देव अरे काय रे हेंदरी शेंदरी पूजी ती तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये सांगितलं ना म्हणून सांगतोय मी तुम्हाला इथं. हा आणि ते मागायचे का देव? बरं ते एवढे येडेत काय तुमचे कोंबडे बकडे खायला? बरं केला नवस केला शेलका माल त्यांनाय का हलका माल त्यांनाय? अय मसुबाला काय शेलका माल वाहतात का? त्याला खुर जे खात नाही ते वाहिले त्याला. अरे काय अरे तुम्ही तुमची जीभ लाल चावलेली आहे. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. आपल्याला तिकडे जायचं नाही. मग हे कृष्ण भगवान परमात्म्याने त्या टायमाला ओळख केल्यामुळे मामा आपल्या मित्राला दह्या दुधा तुपाची गरज आहे. आणि संघटन केलं. संघटन महत्वाचं आहे. काही जर मिळवायचं असेल ना महाराज काही मिळवायचं असेल ना आपल्याला हा तर संघटन महत्वाचं आहे. आपल्याला मास्टर माइंड इथं कोणी म्हणतं हे मास्टर माइंड ते मास्टर माइंड. अरे येडमे मास्टर माइंड द्या सोडून. अरे जगाचा एकच मास्टर माइंड आहे तो म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा. विठ्ठला 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 विठ्ठल. अरे दुसरा मास्टर माइंड कोणीच नाही. 100 एकूण आणि 5 जण एकूण किती? 100 एकूण आणि 5 जण एकूण न शस्त्र उचलता 5 जणाला जिंकून दिलं आणि 100 मधला एकही उरला नाही. मग मास्टर माइंड कोण आहे सांगा बरं? आपल्यासारखे येडमे मी मास्टर माइंड कशाचा येडम्या तू मास्टर माइंडच. विठ्ठला 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 विठ्ठल. आणि म्हणून कृष्ण भगवान परमात्म्याने चोरी केली आणि आपल्या गोपाळांना आपल्या गोपाळाला दही दूध तूप खाऊन द्यायचं असा कृष्ण भगवान परमात्म्याने विचार केला निश्चय केला. आणि घरामध्ये संघटन करून सगळे बाळ गोपाळ सुदाम्या पेंड्या लंगड्या वाकड्या चेम्या गोम्या चट सगळ्या गोकुळातलं दही दूध खाल्लं त्यांनी. आणि आळीची आळी येऊ लागल्या. कुठं आळी येऊ लागली कृष्ण भगवान परमात्म्यावर. आणि यशोदा माता एवढे गराणे येत असताना म्हणले आता ह्याला काय करू? आता आपण याला शाळेमध्ये घालू म्हणे. आता मग पहिली शाळा कोणत्या होता? उद्या जाई राना सबे घेवोनी गोदना हो सबे घेवोनी गोदना सबे घेवोनी गोदना. उद्या जाई राना सबे घेवोनी गोदना सबे घेवोनी गोदना सबे घेवोनी गोदना. अरे तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानातिया. अरे तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानातिया. अरे तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेवोनी सारे गोपाळ रानात या. आणि मग रानात या. कृष्ण भगवान परमात्माला शाळेमध्ये घालायचं ठरवलं. शाळा म्हणजे गाई गोपाळ सगळे चला म्हणले आता. आणि गाई गोपाळ निघाले.
मग कृष्ण भगवान परमात्मा आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये चाललेला आहे. आपल्या यशोदा माईनं बाळाला नटवलं, खांद्यावरती घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिली, वावाळलं आणि सगळ्या गोपाळाला विनंती केली, माझा कृष्ण तहाणाय आणि हे गोपाळांनो माझ्या बाळाला सांभाळून घेऊन या. जबडीच खेळा जाऊ नका तुरी, जबडीच खेळा जाऊ नका तुरी, संभाळा मुरारी प्राणी माता, संभाळा मुरारी प्राणी माता. जबडीच खेळा जाऊ नका दुरी, जबडीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळीच खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा प्राण माझा. म्हणजे प्राण म्हणजे माझ्या प्राणाचाही पलकडचा माझा कृष्ण आहे, त्याला सांभाळा अशी विनंती यशोदा माईनं गोपाळाकडे केलेली आहे. आणि सगळे गायी गोपाळ सौंगडे वना. आणि वनामध्ये म्हणजे कोणच्या वनामध्ये गेले तर हे वन आहे, वन. आणि हे वन म्हणजे आपल्या शरीरातलं जे अंतकरण आहे हे वन आहे. आणि हे वन निर्मळ करण्यासाठी कृष्ण भगवान परमात्मा ह्याच वनामध्ये आले, म्हणजे यमुनेच्या तीरावरती. आणि यमुनेचे तीर म्हणजे हे आपला अंतकरण आहे. आणि हे तीर निर्मळ करण्यासाठी कृष्ण भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावरती. आणि मग तिथं हमामा पोरो, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, उमरी बाजे घमामा, हिबडी बाज धमामा, उमरी बाजे घमामा, हिबडी बाज धमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा, शाबास. हमामा पोरा हमामा, 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 हे अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. हो खेळ विट्टी दांडू पोरा, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू पोरा, खेळ विट्टी दांडू. अबक दुबक दिबक, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू. हे खेळू लागलो सुरकडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. हो हो खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळ भबरा ग बाई भबरा, खेळ भबरा ग बाई भबरा, खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा. या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा, नवरा 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 खेळ भबरा ग बाई भबरा, खेळ भबरा ग बाई भबरा. या राधिकेचा नवरा
खेळटाव जाऊ नको रडी अनबा खेळटाव जाऊ नको रडी खांदी भर पोटी भूक काय खेळायचे भूक काय खेळायची चूक खांदी भार पोटी भूक काय खेळायची चूक खेळायची चूक खेळायची चूक एवढे खेळ खेळले आता मला सांगायची गरज राहिली नाही. महाराजाने सगळे एकाच वाक्यामध्ये सांगून टाकले. बरोबर आहे का नाही? आणि मला खेळ आठवला महाराज आपल्या मळ्यातला सुरपारुंबा. महाराजावर इळभर राज आलं की सुटतच नव्हतं. खेळ लहानपणीचे खेळ असे होते बरं का नाना. म्हणजे काय आनंद होता लहानपणीचा. आता तो आनंद राहिलाय का? आता इटू दांडू कोणी खेळतं का? लगोरी कोणी खेळतं का? खेळ भावरा कोणी खेळतं का? लपंडाव कोणी खेळतं का? अरे खेळ सगळे लुप्त झाले बाबा. आता खेळ एकच आला. मोबाईलवर टेटस कुणाचं ठेवायचं, कोणच्या आमदारांचं ठेवायचं. आमदार तुझा बाप आहे? हा बाप आहे बाप्पा? हा सकाळी उठल्या अरे एकाच बघतोय मी ऑनलाईन आहे. गावातल्या एका पोराचं मायबापाचं स्टेटस बघितलं नाही. अरे ज्याने जन्म दिला त्याचा वाढदिवस तुम्ही अनेक एकदा केला नाही. हा अरे ज्याने चालायचं शिकवलं, अरे तुला खाता येत नव्हतं, तुला चडी घालता येत नव्हती, ते सगळं एका माईबापाने केलं. आणि आमदाराचं मंत्र्याचं अरे तुला कोण विचारे? भांगारा आहे भांगारा, तुला कोण विचारणार आहे? हा आणि त्यांचे स्टेटस तू अरे मायबापाचे स्टेटस ठेव. तुला नक्कीच विटेवरचा देव तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणून सगळे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर तिथं एक विषारी सर्प, म्हणजे हे अंतकरण निर्मळ करायचं आपल्याला. अंतकरण निर्मळ, ही यमुना डोही ही निर्मळ करायची. ही यमुना डोईमध्ये चेंडू फळी खेळत होते. कृष्ण भगवान परमात्माने चेंडू पाण्यामध्ये गेला आणि त्या पाण्यामध्ये कालिया नावाचा सर्प यमुना डोईमध्ये होता. कोणच्या? मुळे मामा ओय महिला मंडळ, कोणच्या डोहामध्ये कालिया होता? यमुनेतल्या नाही. ही यमुना ही ह्या यमुनामध्ये कालिया बसलेला आहे. आणि ह्या कालियाला कृष्ण भगवान परमात्म्याला बाहेर काढायचं म्हणून चेंडू फेकला आणि यमुनेच्या डोहीमध्ये गेला आणि तो कालिया त्या डोहामध्ये काढून दिला. म्हणून तुम्ही आम्ही या कीर्तनाच्या रूपातून, नामस्मरणाच्या रूपातून नाही काही करता आलं तर कमीत कमी आपल्या भावाचे तरी बांध करू नका. बस तुमची नैया तरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ह्यो कालिया निघला बाहेर की मग कृष्ण भगवान परमात्माने गोपाळ म्हणले काय खेळायचे सुख, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता बास म्हणले खेळ खेळायचे. आता यमुना कालिया गेल्याने काय झाली? निर्मळ झाली. मग ज्ञानेश्वर महाराजाने वाळवंटामध्ये काला केला आणि कृष्ण भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती काला केलेला आहे. आणि सगळे गोपाळ यारे तुम्ही लहान थोर सगळे बोलवले आणि सगळ्याच्या सिदुऱ्या एक केल्या. आपली सिदुरी उरकली काही काढी उरकली ना? हा ठीक आहे, चला एक केल्या. आता काही पांगवायचं नाही. एक केल्या आणि कमळासारखे बसले. आणि बसल्यानंतर सगळ्याच्या सिदुऱ्या एक केल्या. तुकाराम महाराजांचा अभंग आहे कालचा गाथ्यामधला, काला प्रसंगामधला. सगळ्या सिदुऱ्या एक केल्या. कुणाची इटलेली आहे, कुणाची शिळी आहे, कुणाची बऱ्याच दिवसाची आहे, पण सगळ्या एक केल्या आणि एकामेकाला काला वाटू लागले तिथं. आणि वाटल्यानंतर सगळ्यांनी काला खाल्ला. पण कृष्ण भगवान परमात्मा म्हणले हात पाठीमाग पुसा. सगळे देव मासे होऊन आलेले त्यांना पण खाऊ द्यायचा नाही असा काला माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती केला.
मग तुम्ही आम्ही जीवनामध्ये आपण काल्याचं जिथं कीर्तन असन तिथं काला खाण्यासाठी गेलो पाहिजेत. कारण वैकुंठी तो नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काय भेटणार नाही तुम्हाला गेल्यानंतर. काला जर खायचा असेल तर इथंच भेटणार आहे. म्हणून काला आता शिंक घ्यायचे का? ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर मावळी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ऊपर नाही घ्या, ऊपर नाही का, ऊपर नाही घ्या, पुढे नाही घ्या. ताचे मेवरी तुम्ही घ्या रे कडे मुख पसरून आवाहाती त्या नाराज कोपरा तुम्ही भारे कडे मुख पसरून तुका म्हणे हाती ठोका अधिक म्हणे नेती एका तुम्ही भारे कडे मुख पसरून कलटी धरिला कृष्ण म्हणी अवगा जनी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातभू